नमस्ते, वेलकम टू माय चॅनल। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाणीपुरी घरच्या घरी कमी खर्चात कशी बनवायची हे शिकवणार आहे। जे की तुम्ही बाहेर जाऊन आवडीने खातात पाणीपुरी संध्याकाळी, ती तुम्हाला घरच्या घरी बनवता येणार आहे आणि तुम्हाला हेल्दी घरच्या घरी चांगलं खायला मिळणार आहे। बाहेरचं खाण्यापेक्षा हे घरच्या घरी चांगलं खायला मिळणार आहे। तर अशाच विविध व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून घ्या। चला तर मग सुरू करूया पाणीपुरी कशी बनवायची। तर मी सुरुवातीला साहित्य जे घेतलं आहे ते सांगते आहे। पुऱ्या घेतलेल्या आहेत पाणीपुरीला बनवायच्या, त्या फोडून त्याला होल बनवून घेतलेले। नंतर इकडे मी बटाटे घेतलेले, उकडलेले बटाटे आणि छोले यांचा मी रगडा करून घेतला आहे, त्याला रगडाच म्हणतात। त्याच्यामध्ये मी थोडंसं हळद आणि मीठ टाकलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता आहात। एका भांड्यात मी याचे छोले आणि बटाटे, हळद, मीठ असा एक रगडा बनवून घेतला आहे। या भांड्यात मी याचं पुदिन्याचं पाणी बनवून घेतलेलं आहे। पुदिन्याचं पाणी आहे। तसंच इकडच्या एका भांड्यामध्ये मी चिंचेचं पाणी बनवून घेतलेलं आहे। चिंचेचं एवढंच साहित्य लागणार आहे पाणीपुरीसाठी। तर आता सुरुवात करूया पाणीपुरी बनवायला। असंच थोडंसं पुढे द्या। तर सुरुवातीला ह्याच्या पाणीपुरीसाठीच्या ज्या पुऱ्या आहेत आपण तयार करून घेतलेल्या, त्याच्यामध्ये हे छोले आणि बटाटे जे आपण बारीक करून जे मिश्रण मी तुम्हाला सांगितलं आहे रगड्यासाठीचं, ते टाकून घ्यायचं। थोडं थोडं टाकायचं, 1-1 टेबलस्पून। ही अगदी तुम्हाला बाजारात तुम्ही खायला जातात तशीच पाणीपुरी बनणार आहे, तशाच चवीची आणि तशीच पाणीपुरी ही बनणार आहे, अगदी सेम टू सेम। हेच साहित्य ती लोक टाकत असतात पाणीपुरी आणि अशीच बनवत असतात। तुमच्या टेस्टनुसार हे टाकून घ्यायचं आहे। साधारण 1 टेबलस्पून भरपूर होतं त्याला। त्याच्यानंतरून त्याच्यामध्ये हे टाकल्यानंतरून पुदिन्याचं पाणी टाकते मी प्रत्येक पुरीत। हे पाहिजे पुदिन्याचं पाणी आहे। असं पुदिन्याचं पाणी टाकून घ्यायचं। त्याच्यानंतर चिंचेचं पाणी टाकायचं। हे चिंचेचं पाणी टाकायचं। अशा पद्धतीने चिंचेचं पाणी टाकून घ्यायचं। सर्व पुऱ्यांमध्ये मी पुदिन्याचं पाणी आणि चिंचेचं पाणी टाकून घेते। असेच विविध व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा। थँक्स फॉर वॉचिंग। आणि टेस्टी पाणीपुरी खायची आहे, खात राहा, मजेत राहा, मस्त राहा। थँक्स फॉर वॉचिंग। चला।